कम्प्लिटली लॉक झालेलं. त्याच्यानंतर मी 10 days काय वर्कआउट केलं नाही. काही इम्पॉसिबल काही नाहीये. तुमच्याची जिद्द पाहिजे. शोल्डर इंजरी आहे. ओके. तर मी शोल्डर इंजरी मेडिसिन फिजिओ सगळं घेऊन केलंय. I feel like I'm losing my mind. Is everybody in the world blind? Please Lord give me a sign, a sign. I wanna be the greatest. Everybody on the fake shit. I look around and feel like everybody is the fakest. I make this every day and I'm impatient, hoping one day I blow up from the basement. Statement, the top is so vacant. I don't hear shit that I think is. तर मित्रांनो, आता आपण कॉम्पिटिशन साठी आलो होतो एक्सपो मध्ये. त्याचबरोबर ओव्हरऑल चॅम्पियन आपल्या महाराष्ट्रातले त्यात पण नवी मुंबईमध्ये राहणारे ऋषी पेंकर म्हणून आज आपण त्याने ओव्हरऑल टायटल त्यांनी जिंकला आहे. तर सर्वात पहिले त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि कॉंग्रॅच्युलेशन. तर सर, तुमचं ओव्हरऑल प्रेप कसं काय, म्हणजे तुम्ही प्रेप केलं? प्रेप तर खूपच अपडाऊन झालं आणि मला ऑलरेडी शोल्डर इंजरी आहे. ओके. तर मी शोल्डर इंजरी मेडिसिन फिजिओ सगळं घेऊन केलंय. हा. 50 दिवस आधी मी प्रेप सोडलं होतं ऍक्च्युली, Okay. कारण की मला ते कठीण जात होतं. शोल्डर माझं फ्रीज झालेलं. ओके. तर कम्प्लिटली लॉक झालेलं. त्याच्यानंतर मी 10 days काय वर्कआउट केलं नाही. ओके. त्यान मग मेडिसिन केलं, फिजिओ केलं, स्टार्ट केलं. थोडे होप्स आले, हा. तर माझं थोडंसं शोल्डर अनलॉक झालं. तर मी स्टार्ट केलं परत प्रेप्स आणि माझी जर्नी कंटिन्यूस केली. आणि मी त्या पेन सोबत रिहॅब करत करत रिकव्हरी करत आज सकाळीही मी आयसिंग करून Okay. आज मी या शोला पोहोचलो आणि मी ओव्हरऑल टायटल विनर झाले. थोडं जवळ घ्या. तर मी सगळ्यांना हेच म्हणेन, काही इम्पॉसिबल काही नाहीये. तुमच्याची जिद्द पाहिजे हे आणि महत्त्वाचं तुम्हाला एक म्हणजे ना मेहनतीचं फळ हा भेटणारच आहे. आता ओव्हरऑल तुमची एज किती आहे? 32 रनिंग आहे. 32 रनिंग आहे. आणि त्याच्यावर किती वर्षात तुम्ही बॉडी बिल्डिंग करता? मी 10 years पासून वर्कआउट करतोय ओके. आणि ऍज अ प्रोफेशनल ऍथलेट मी 5 वर्षापासून मी कम्पीट करतो. आणि तुम्ही वयाच्या किती वर्षापासून एक प्रोफेशनल असे बॉडी बिल्डिंग करायला चालू? मी 26 आफ्टर 26-27 मी स्टार्ट केलं होतं. ओके. 22 डिसेंबर मध्ये मी मिस्टर इंडिया झालो. अँड आफ्टर दॅट त्याच्यानंतर मी आता हे 2024 मध्ये डायरेक्ट मिस्टर युनिव्हर्स झालो. तर माझे टार्गेट मोठेच होते. हा. मी म्हटलं एकच खेळायची वर्षाला, पण ती प्रॉपर डिटेलिंग मध्ये प्रोफेशनल वाईज करायची तयारी आणि मग कम्प्लीट करायचं. आणि आता आपले जेवढे इंडस्ट्रीमध्ये जी मुलं आता नवीन नवीन जातात, यंग एज मध्ये येत आहेत, ठीक Yes, आहे, yes, yes. आणि बरेच सारे आता मुलं अनऑफिशियली अशा काही गोष्टी करतायत कमी एज मध्ये. तर तुम्ही Okay. त्यांना काय मेसेज द्याल की जेणेकरून त्यांनी एक राईट कोच निवडला पाहिजे का, राईट प्रेप करताना त्यांनी कशा प्रकारचे म्हणजे गोष्टी केल्या पाहिजे त्यांनी? पहिली गोष्ट तर त्यांना तुम्ही मेहनतीला मागे नका पडू. बरोबर. दुसरी गोष्ट तुम्हाला कोच हे चांगले पाहिजेत बरोबर. आणि जे काही करताय ते प्रोफेशनली तुम्ही डिटेलिंग वाईज करा. कुठल्या कॅटेगरीमध्ये खेळताय, तिथे काय गरजेचं आहे बरोबर. ऍज अ प्रोफेशनल ऍथलेटला, तर त्याच्यावर तुम्ही वर्क करा, नेगेटिव्ह वर वर्क करा. आज जसं मला जज बोलले सर, तुमची पोझिंग आणि तुमची बॅक हे तुमचे प्लस पॉईंट होते. बरोबर. तर लोक आणि जज असे नेगेटिव्ह पॉईंट पण बोलले का, लाईक तुमचं जे ऍथलेट येतात कम्पीट करतात ऍज अ बॉडी बिल्डिंग, त्यांना पोझिंगच नाही, बरोबर. फक्त बॉडी बनून येतात ते स्टेजवर. बरोबर. तर पोझिंगचं महत्व खूप आहे आणि बरोबर. प्रेझेंटेशन नसेल तर त्या गोष्टीला अर्थ नाही. नाहीये. तुमची प्रॅक्टिस, तुम्ही मेहनत आणि जे काय गरजेचं आहे डिटेलिंग वाईज ऍज अ कोच तुम्ही करा हायर प्रॉपरली. सगळं ज्या काय गोष्टी आहेत ते प्रॉपरली करा आणि त्याच्यावर मग वर्क करून तुम्ही मग कम्प्लीट करा. ओव्हरऑल मी पण सरांच्या पोझिंग मध्ये बघितला. मी समोरच उभा होतो. त्यांचं जे उभं राहायची पद्धत, इव्हन त्यांची जी पोझिंग, जे मसल जे ते शो करत होते, एक ऍज अ म्हणजे काही मुलं तर अशी येत आहेत सध्या प्रेप करतायत, पण त्यांना पोझिंग ही कशी करायची माहिती नाहीये. मेन बॉडी तुम्ही कितीही चांगली बनवा, पण तुमचं प्रेझेंटेशन जे वीक असेल तर तुमची बॉडी तुम्हाला ती शो करू शकत नाही. Yes. त्यामुळे सरांनी खूप चांगली अचिव्हमेंट केले. त्याबद्दल त्यांना परत वन्स अगेन खूप साऱ्या पुढे येणाऱ्या पुढच्या शोसाठी शुभेच्छा. आणि त्याबरोबर हे आमचे सर आहेत, तेजस सर म्हणून, याला तुम्ही बरेच सर ओळखत असाल, नवी मुंबईमध्येच आहेत, प्रेप कोच आहेत. तुम्ही पण ह्यांना हायर करू शकता आणि खूप चांगल्या प्रकारे यांचं डाईट आपलं द प्रोटीन प्रोजेक्ट प्रोजेक्ट म्हणून यांचं हे पण आहे, मील पण हे प्रोव्हाइड करतात सर. तर ज्यांना मला लागेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन कॉन्टॅक्ट नंबर. आणि त्याचबरोबर सरांनी मला थोड्या सरांची ओळख करून दिली. भविष्यामध्ये नक्कीच आपल्याकडे काय Yes, yes. करू आपण नक्की. आणि थँक्यू, ऑल द बेस्ट. थँक्यू.